नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण भारतीय शिक्षा अधिनियम 2023 या विषयासंदर्भात काही माहिती घेणार आहोत, काही डिस्कशन करणार आहोत. तर हे जे काही डिस्कशन असेल हे प्राथमिक स्वरूपाचं असेल की हा जो काही शिक्षा अधिनियम आहे ह्या संदर्भात की याच्यापूर्वी कुठला ॲक्ट होता, त्याच्या अगोदर कशा प्रकारे हे जे काही इंडियन कोर्ट आहे त्या इंडियन कोर्टामध्ये पुरावा कशा प्रकारे घेतला जात होता, पुराव्यासंदर्भातले रूल्स काय होते आणि त्यानंतर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट हळूहळू कशा प्रकारे यामध्ये सुधारणा झालेली आहे त्या संदर्भातला हा एक छोटासा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथं आपण सुरुवातीलाच म्हणूया की इथे हा जो काही कायदा आहे हा कायदा इव्हिडन्स पुराव्या संदर्भातला कायदा आहे, पुरावा इव्हिडन्स. आणि हा जो काही इंडियन इव्हिडन्स ॲक्ट 1872 आहे तो 1872 मधला जो ॲक्ट हा पूर्णपणे अमेंड केलेला आहे, त्याचं नाव पण अमेंड केलेलं आहे आणि त्याचं नाव आता केलेलं आहे भारतीय शिक्षा अधिनियम 2023. तर चला पाहूया की इथे सुरुवातीला आपण हे जे काही पुरावा होता तो पुरावा कशा प्रकारे हे जे काही घेतला जात होता त्याप्रमाणे एखादं कोर्ट हे त्या व्यक्तीला दोषी किंवा निर्दोष हे ठरवण्याकरता कुठले रूल्स ॲप्लिकेबल केले जात होते, कुठले रेग्युलेशन ॲप्लिकेबल केले जात होते, तर ते पाहूया. तर सुरुवातीला आपण पाहूया ओरिजिन, डेव्हलपमेंट, नेचर अँड फंक्शन ऑफ इव्हिडन्स. की इथे पहा हा जो काही पुरावा कायदा आहे, हा जो काही एव्हिडन्स ॲक्ट होता तर तो ॲक्ट सुरुवातीला कुठून डेव्हलप झालेला आहे आणि त्याची नंतर हळूहळू कशा प्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याच्यामध्ये कशा अमेंडमेंट झालेल्या आहेत, कशा सुधारणा झालेल्या आहेत. तर जसं की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे इंडियन लिगल हिस्ट्री याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे की भारतामध्ये 3 प्रेसिडेन्सी टाउन कोर्ट होते आणि त्या कोर्टामध्ये हा इव्हिडन्स ॲक्ट ॲप्लिकेबल केला जात होता. तर हा जो काही इव्हिडन्स ॲक्ट होता तो ॲक्ट हा पूर्णपणे बेस होता इंग्लंडच्या इव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे, इव्हिडन्स लॉ प्रमाणे, की जो इंग्लंडमध्ये इव्हिडन्स लॉ आहे त्याचाच आधार घेऊन ह्या भारतामध्ये जे काही 3 प्रेसिडेन्सी टाउन कोर्ट होते पहा, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता, त्या कोर्टामध्ये हा इव्हिडन्स ॲक्ट लागू केला जात होता. तसंच आपल्याला हे पण माहीत आहे की काही ठिकाणी मुफसिल कोर्ट होते, काही ठिकाणी मोमेडियन लॉ ॲप्लिकेबल केला जात होता आणि त्या मोमेडियन लॉ प्रमाणे तिथे पण त्या मुफसिल कोर्टामध्ये पण इव्हिडन्स ॲक्ट लागू केला जात होता आणि तिथं पुराव्याचे काही ह्या तरतुदी ॲप्लिकेबल केल्या जात होत्या. तर ह्या दोन्ही ठिकाणी काय होतं, जो काही लॉ होता पुराव्यासंदर्भातला तो लॉ हा डेफिनाईट नव्हता, निश्चित स्वरूपाचा नव्हता आणि त्याचबरोबर तो वेग होता, संदिग्ध होता आणि त्याच्यामध्ये एकजिनसीपणा ज्याला आपण युनिफॉर्मिटी ही नव्हती. कारण इथं पहा भारतामध्ये नॉर्थला वेगळा इव्हिडन्स ॲक्ट, साऊथला वेगळा इव्हिडन्स ॲक्ट, त्याच्यानंतर इथे पहा जसं स्टेट्स आहेत त्याप्रमाणे तिथं जो काही स्टेटमधला जो कोणी संस्थानिक होता, जो कोणी राजा होता त्याप्रमाणे त्याचं जे काही कोर्ट सिस्टीम होती त्या कोर्ट सिस्टीमप्रमाणे त्याचा जो काही कोर्टातला इव्हिडन्स लॉ होता तो त्यानुसार तो लागू करत होता आणि त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात वेगळेपणा होता. तो वेगळेपणा इथे दूर करण्याकरता इथे काय झालेलं आहे, सर्वात प्रथम चार्टर ॲक्ट 1833 याप्रमाणे काय झालेलं आहे, पहिल्यांदा हा इंडियन लॉ कोडिफिकेशन झालेला आहे की हा 1833चा चार्टर आलेला आहे आणि पुराव्यासंदर्भात हा जो काही लॉ होता तो लॉ कोडिफाईड करण्याकरता सुरुवात केलेली आहे. आणि इथं पहा एक लॉ ऑफिसर आहे, लॉ कमिशन अपॉइंट केलं होतं पहा आणि तो जो काही लॉ ऑफिसर आहे तो पहा मिस्टर मायने, लॉ मेंबर ऑफ लॉ कमिशन, आणि त्यांनी हा जो काही ड्राफ्ट आहे प्रिपेअर केलेला आहे आणि तो ड्राफ्ट होता पहा लॉ ऑफ इव्हिडन्सचा, परंतु तो काही ॲक्सेप्ट केलेला नाही. कारण का, त्याचा जो ड्राफ्ट होता तो ड्राफ्ट हा इंडियन सोसायटीमध्ये काय होत नव्हता, सुटेबल नव्हता, ॲप्लिकेबल होण्याकरता तो सुटेबल नव्हता आणि त्यामुळे इथे पहा परत 1871ला तर इथं पहा तुम्ही हे जे काही इयर आहे हे इयर नोट डाऊन करून घ्या. 1871 मिस्टर स्टेफन हे पण नोट डाऊन करून घ्या की ह्या व्यक्तीने सुरुवातीला एक नवीन ड्राफ्ट बनवला 1871 आणि ह्याच ड्राफ्टचं रूपांतर परत 1872चा जो इंडियन इव्हिडन्स ॲक्ट आहे त्याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणून इथं जर आपल्याला कोणी विचारलं तरी इथं आपण सांगायचं आहे पहा 1871 स्टीफनने
मिस्टर स्टिपनने एक ड्राफ्ट बनवला आणि त्या ड्राफ्टनुसार हा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 हा काय झालेला आहे, इनॅक्ट झालेला आहे. परंतु हा 1872चा जो काही इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अद्याप लागू होता, परंतु तो जो ॲक्ट आहे तो पूर्णपणे काय केलेला आहे, आता चेंज केलेला आहे आणि त्यानुसार इथे आता भारतीय शिक्षा अधिनियम 2023 असा हा ॲक्ट, आता हा अधिनियम लागू झालेला आहे. तर मित्रांनो, हे होतं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ भारतीय शिक्षा अधिनियम 2023. तर चला पाहूया आता एव्हिडन्स म्हणजे एक्झॅक्ट काय आणि पुरावा म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पाहूया आणि डेफिनेशन नंतर आपण त्याची ॲप्लिकॅबिलिटी पाहूया की हा जो काही भारतीय शिक्षा अधिनियम कुठे लागू होतो आणि कशा प्रकारे लागू होतो. तर सुरुवात आपण स्टार्ट करूया की एव्हिडन्स ह्या शब्दापासून, पुरावा ह्या शब्दापासून. तर काही इथे मिनिंग सांगणारे काही डेफिनेशन आहेत, त्या डेफिनेशन आपण एक पाहूया. तर इथं सुरुवातीला पहिली डेफिनेशन आहे पहा, द वर्ड मिनिंग पाहूया ह्या वर्डचं. वर्ड एव्हिडन्स हा जो काही वर्ड आहे डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड, की हा लॅटिन वर्ड पासून आलेला आहे. इव्हडेन और इव्हेंडेर असे हे दोन लॅटिन वर्ड आहेत की ज्याचा अर्थ आहे मीन्स टू शो, दाखवणे, क्लिअरली, स्पष्टपणे, ऑर टू प्रूव्ह ऑर डिस्कवर क्लिअरली, की एखादं गोष्ट प्रूव्ह करून दाखवणे किंवा डिस्कवर, शोधून करून दाखवणे, क्लिअरली, स्पष्टपणे. इट मीन्स टू मेक अ क्लिअर टू साईट. आणि इथं ह्या इव्हिडेअर और इव्हिडेंट ह्या शब्दाचा अर्थ आहे की टू क्लिअर साईट, की हे जे काही साईट, दृष्टी आहे ते पूर्णपणे क्लिअर करून दाखवायची आहे. टू मेक अ प्लेनली, स्पष्ट दाखवायचं आहे. सर्टन टू असर्टन, आणि जे काही अनिश्चित होतं त्या अनिश्चित पासून निश्चित सांगायचं आहे. ऑर टू प्रूव्ह, किंवा प्रूव्ह करून दाखवणं, असं ह्या एव्हिडन्स ह्या शब्दाचा अर्थ आहे. त्यानंतर काही ज्युरिस्ट आहेत आणि त्या ज्युरिस्ट प्रमाणे इथे काय केलेलं आहे, डेफिनेशन सांगितलेलं. त्यापैकी एक आहे टेलर. त्या टेलर ह्या ज्युरिस्टची आपण डेफिनेशन पाहूया. तर त्याच्या म्हणण्यानुसार एव्हिडन्स म्हणजे काय, तर त्याच्या म्हणण्यानुसार एव्हिडन्स म्हणजे आहे पहा, एव्हिडन्स इज ॲड्युस्ड टू प्रूव्ह ऑर डिस्प्रूव्ह एनी फॅक्ट, की एव्हिडन्स म्हणजे एक निष्कर्ष आहे की त्या निष्कर्षाद्वारे ती फॅक्ट प्रूव्ह केली जाते किंवा डिस्प्रूव्ह करून दाखवली जाते. ट्रूथ ऑफ विच, आणि त्याप्रमाणे ते जे सत्य आहे ते सत्य काय केले जाते, सबमिटेड टू ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन, की हे जे सत्य आहे ते सत्य काय केलं जातं, सबमिट केलं जातं. कोणाला, ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन, की तिथे एक ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशन आहे आणि त्या ज्युडिशियल इन्व्हेस्टिगेशनकडे काय केलं जातं, हे जे काही निष्कर्ष आहे तो निष्कर्ष दाखवला जातो आणि सांगितलं जातं की ती जी काही फॅक्ट आहे ती फॅक्ट प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह, सिद्ध किंवा सिद्ध नाही, असं ही डेफिनेशन सांगितलेली आहे टेलरने. त्यानंतर आहे पहा ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरी ऑफ करंट इंग्लिश, एक डिक्शनरी आहे आणि त्या डिक्शनरीने पण इथे एव्हिडन्स ह्या कन्सेप्टचं काय करायचं आहे, डेफिनेशन सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे ती डेफिनेशन आहे पहा. एव्हिडन्स मीन्स, त्यांच्या म्हणण्यानुसार एव्हिडन्स म्हणजे काय, एनिथिंग, अशी कुठलीही गोष्ट, दॅट गिव्ज अ रिझन फॉर बिलिव्हिंग समथिंग, हे असे रिझन्स, अशी काही कारण की त्या कारणानुसार आपण म्हणू शकतो की ती गोष्ट आहे, ती गोष्ट काय झालेली आहे, काहीतरी बिलीव्ह आहे, तिथं काहीतरी तो गोष्ट समजती, बिलीव्ह आहे, आपण ते त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. दॅट मेक क्लिअर टू ऑर प्रूव्ह समथिंग, की ती जी गोष्ट की ज्याने काय आपण ती गोष्ट आहे, क्लिअर आहे, स्पष्ट आहे, किंवा प्रूव्ह समथिंग, किंवा तिथे ती सिद्ध होते, असं सांगणारं हे जे काही थिंग आहे म्हणजे एव्हिडन्स. असं ही डिक्शनरी ऑफ करंट इंग्लिशने एव्हिडन्सची व्याख्या केलेली आहे. आणि हा जो काही एव्हिडन्स ॲक्ट आहे, एव्हिडन्स हा जो काही ॲक्ट, एव्हिडन्स हा शब्द आहे तर त्याचं काही पूर्वीच्या ॲक्टमध्ये एक डिफाईन केला होता आणि ती डेफिनेशन पण इथे पाहूया. तर इथं आता तो जो काही डेफिनेशन आहे एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे ती आता इथे ह्या नवीन भारतीय सुरक्षा अधिनियममध्ये नाही आहे, परंतु तीच डेफिनेशन पुढे काय केलेली आहे, फॉलो केलेली आहे. फक्त इथे मिनिंग सांगितलेलं आहे, एव्हिडन्सचा अर्थ सांगितलेला आहे. तर एव्हिडन्सचा अर्थ सांगितलेला आहे बा, ऑल स्टेटमेंट, सर्व वाक्य, विच द कोर्ट परमिट, की ते त्या कोर्टाने परमिट केलेली अशी सर्व स्टेटमेंट, ऑर रिक्वायर्ड टू बी मेड बिफोर इट बाय विटनेसेस, आणि ती जी काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट कोणी केलेली आहेत, त्या विटनेसने केलेली आहेत, त्या साक्षीदाराने केलेली आहेत. इन रिलेशन टू मॅटर ऑफ फॅक्ट अंडर इन्क्वायरी, आणि हे जे काही त्या विटनेसने जे स्टेटमेंट केलेले आहेत ते स्टेटमेंट कसे केलेले आहेत, रिलेशन टू मॅटर ऑफ फॅक्ट, की ती ट्रायल आहे
ते ट्रायल कुठल्या ऑफेन्स करता आहे किंवा तो एक सिव्हिल सूट आहे आणि तो सिव्हिल सूट कुठल्या इश्यू करता आहे, तर त्या त्या सिव्हिल सूटमधला इश्यू किंवा ह्या ट्रायलमधले जी काही फॅक्ट आहे ती फॅक्ट ह्या संदर्भात जर काही स्टेटमेंट केले असेल आणि ते स्टेटमेंट कधी केलेले आहेत ॲट इन्क्वायरी कोर्टाकडून सच स्टेटमेंट, आणि मग त्या सर्व स्टेटमेंटला म्हटलं जाईल ओरल एव्हिडन्स, तर त्याला म्हटलं जाईल ओरल एव्हिडन्स. हा एक पार्ट आहे एव्हिडन्सचा. पहिला एक टाईप आहे ओरल एव्हिडन्स आणि दुसरा आहे पहा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. ऑल डॉक्युमेंट्स विच इन्क्लूड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, की जे काही आपण म्हणतो डॉक्युमेंट्स आहेत, दस्तावेज आहेत, ते पण ह्या एव्हिडन्स ह्या संज्ञेमध्ये येतात. आणि इथं म्हणलेलं आहे पहा याच्यामध्ये परत एक अमेंडमेंट झालेली आहे 2000ला 17/10/2000ला, आणि त्या अमेंडमेंटनुसार इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑल्सो कन्सिडर्ड टू बी डॉक्युमेंट. म्हणून त्याप्रमाणे ऑल डॉक्युमेंट इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्युस्ड फॉर इन्स्पेक्शन ऑफ कोर्ट, आणि ते कोर्टाच्या इन्स्पेक्शन करता सादर केले असतील तर सच डॉक्युमेंट आर कॉल्ड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, तर त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणण्यात येईल. म्हणून इथं एव्हिडन्स या शब्दाचा जर इथं अर्थ आपण पाहिला किंवा एव्हिडन्स या शब्दाची व्याख्या पाहिली तर इथं आपण 2 पार्टमध्ये आपण ती डिवाइड केलेली आहे. एक आहे ओरल एव्हिडन्स, की तो साक्षीदार आहे आणि त्या फॅक्ट संदर्भात कोर्टाला काय करत आहे स्टेटमेंट करत आहे. आणि दुसरं आहे पहा डॉक्युमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, की ते रेकॉर्ड हे कोर्टासमोर इन्स्पेक्शन ह्या स्टेजला काय केलेलं आहे सादर केलेलं आहे. असे ह्या दोन्हीही मिळून डॉक्युमेंटरी आणि एव्हिडन्स ऑफ अ विटनेस आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असे दोन्हीही मिळून हा एव्हिडन्स बनलेला आहे. तर आता इथे आपण पाहूया की हा जो काही एव्हिडन्स आहे तर एव्हिडन्सचे काही प्रकार आहेत का, तर हो एव्हिडन्सचे प्रकार आहेत. तर ते प्रकार आपण एक नंबरने पाहूया. तर पहिला नंबर आहे पहा डायरेक्ट एव्हिडन्स. की इथं पहा आपण म्हणूया की इथे हा डायरेक्ट प्रत्यक्ष असा पुरावा असतो. तर इथे पहा डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, तर इट इज अ टेस्टिमनी ऑफ विटनेस, की तो साक्षीदार आहे आणि साक्षीदाराने जर साक्ष दिली असेल, साक्षीदार आहे आणि साक्षीदाराने साक्ष दिली असेल आणि ती साक्ष आहे पहा एक्झिस्टन्स ऑर नॉन एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट ऑर फॅक्ट इन इश्यू. जसं की आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की फॅक्ट म्हणजे काय, फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय. तर इथं फक्त थोडक्यात लक्षात घ्या की तो साक्षीदार आहे आणि त्या साक्षीदाराने फॅक्ट संदर्भात किंवा फॅक्ट इन इश्यू संदर्भात एक्झिस्टन्स आहे किंवा नॉन एक्झिस्टन्स आहे असं जर सांगितलं असेल तर तो झाला पहा डायरेक्ट एव्हिडन्स. इट एव्हिडन्स फॅक्ट ॲक्च्युली परसिव्ड बाय विटनेस, की तो जो साक्षीदार आहे त्या साक्षीदाराने स्वतः तो परसिव्ह केलेला आहे, स्वतः तो काय केलेला आहे ग्रहण केलेला आहे. हे जे काही त्याचे परसिव्ह करणारे हे जे काही सेन्सेस आहेत त्या सेन्सेसप्रमाणे तो पाहिला असेल, हात लावला असेल, त्यानंतर त्यांनी तो काय केला असेल स्पर्श केला असेल. तर असे हे जे काही एव्हिडन्स आहेत ते एव्हिडन्स म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स प्रत्यक्ष पुरावा. ऑन सेन्सेस, परंतु हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे डायरेक्ट एव्हिडन्समध्ये की त्यांनी जो काही परसिव्हन्स केलेला आहे तो त्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे. पाहिला असेल तर स्वतः पाहिला असेल, हात लावला असेल तर स्वतः हात लावला असेल. असे जे काही परसिव्हनेस आहे ते म्हणजे तिथे डायरेक्ट एव्हिडन्स ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यानंतर आहे पहा पुढचा एव्हिडन्स, पुढचा टाईप आहे इनडायरेक्ट ऑर सर्कमटेन्शियल एव्हिडन्स, की ज्याला आपण परिस्थितीजन्य पुरावा म्हणतो किंवा इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष असा हा पुरावा आहे. सर्कमटेन्शियल एव्हिडन्स इज दॅट टेंड्स टू इस्टॅब्लिश फॅक्ट इन इश्यू, की ती जी काही फॅक्ट इन इश्यू आहे ती इस्टॅब्लिश करण्याकरता, सादर करण्याकरता, प्रूव्ह करण्याकरता सर्कमटेन्शियल एव्हिडन्स हा काय केला जातो दिला जातो. बाय प्रूव्हिंग अनादर फॅक्ट, की फॅक्ट इन इश्यू प्रूव्ह करण्याकरता दुसरी एखादी फॅक्ट प्रूव्ह करून दाखवायची आणि त्याचा आधार घेऊन फॅक्ट इन इश्यू ही प्रूव्ह करून दाखवायची आहे. दो इट नॉट अ सेल्फ कन्क्लुझिव्हली इस्टॅब्लिश्ड फॅक्ट. म्हणून आपण याला असं म्हणू शकतो की ही जी काही सर्कमटेन्शियल एव्हिडन्स आहे हा सर्कमटेन्शियल एव्हिडन्स हा कन्क्लुझिव्हली इस्टॅब्लिश होत नाहीये. तर इथे काय करावं लागतं, तिथे हा जो पुरावा आहे हा पुरावा काय केला जातो फॅक्ट इन इश्यू संदर्भात, त्याला हा सर्कमटेन्शियल एव्हिडन्स सादर करून फॅक्ट इन इश्यू प्रूव्ह करून दाखवला जातो, म्हणून आपण त्याला म्हणतो इनडायरेक्ट एव्हिडन्स. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट रिअल एव्हिडन्स, की ज्याला आपण वास्तविक म्हणतो. रिअल एव्हिडन्स, रिअल ऑर मटेरियल एव्हिडन्स. एव्हिडन्स इज अ फॅक्ट ब्रॉट टू नॉलेज
ब्रॉट टू नॉलेज डॉक्युमेंट दॅट इज स्टोलन प्रॉपर्टी ऑर वेपन, की एक खटला चालू आहे आणि खटल्यामध्ये काय काय केलेलं आहे बा, की जी काही चोरी केलेली प्रॉपर्टी आहे ती कोर्टासमोर आणलेली आहे, किंवा एखादा गुन्हा झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये जे काही वेपन वापरलेले आहेत ते कोर्टासमोर आणलेले आहेत. तर हे सर्व वस्तू कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, तर ते येतात रिअल एव्हिडन्स ह्या कॅटेगरीमध्ये ते सर्व येतात. त्यानंतर आहे पहा पुढचा पर्सनल एव्हिडन्स. नावातच आहे पहा, तो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्ती तो स्वतः तो एव्हिडन्स आहे, तो स्वतः जो काही पुरावा आहे तो त्याने पाहिलेला आहे आणि त्याप्रमाणे तो पर्सनल एव्हिडन्स. पर्सनल एव्हिडन्स इज अ ओरल टेस्टिमनी. पर्सनल एव्हिडन्स म्हणजे काय, ती एक तोंडी साक्ष असते. टेस्टिमनी ऑफ विटनेस विच अफोर्डेबल बाय ह्युमन एजन्सी. आणि तो व्यक्ती ह्युमन एजंट काय करत असतो, अफोर्ड करत असतो, सांगत असतो बाय वे ऑफ डिस्क्लोजर. तो ती फॅक्ट कशा प्रकारे घडलेली आहे, तो ती घटना कशा प्रकारे घडलेली आहे, ऍक्ट कशी घडलेली आहे हे सांगत असतो. आणि त्यामुळे इथे पहा म्हणलेलं आहे पहा ऑर व्हॉल्टरली साईन, म्हणजेच हा पर्सनल एव्हिडन्स आहे. त्यानंतर आहे पहा ओरिजिनल एव्हिडन्स, ज्याला आपण म्हणतो ओरिजिनल आहे तो, आणि नावातच आहे पहा की ओरिजिनल एव्हिडन्स दॅट विच इज विटनेस रिपोर्ट हिमसेल्फ हॅव बीन सीन ऑर हर्ड, की तो जो साक्षीदार आहे त्यांनी तो स्वतः सीन केलेला आहे किंवा स्वतः पाहिलेला आहे किंवा स्वतः ऐकलेला आहे थ्रू मीडियम ऑफ हिज ओन सेन्सेस, त्याच्या स्वतःच्या ज्ञानेंद्रियाने तो परसिव्ह केलेला आहे, त्यांनी तो काय केलेला आहे, ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, तर तो झाला ओरिजिनल एव्हिडन्स. जसं की आता एक उदाहरण घेऊया. ए सेज दॅट ही सॉ बी मर्डर्ड विथ सॉर्ड, की ए म्हणतो की बीला मी पाहिलेलं आहे की बीने सीला तलवारीने काय केलेलं आहे, एक ब्लो देऊन ठार मारलेला आहे. तर मग इथं हा जो काही ए जो सांगत आहे तो आहे पहा ओरिजिनल एव्हिडन्स, कारण इथे ए ने स्वतः बीला पाहिलेला आहे की तो बी सीला ठार मारत होता, म्हणून हा जो काही एव्हिडन्स आहे एचा तो हा ओरिजिनल एव्हिडन्स ह्या कॅटेगरीमध्ये येतो. त्यानंतर आहे पहा पुढचा टाईप आहे हिअर से एव्हिडन्स, की ज्याला आपण IQ पुरावा म्हणतो, हिअर से एव्हिडन्स. आणि हा हिअर से एव्हिडन्स हा कोर्टामध्ये ॲडमिजिबल नाही, तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जात नाही. तर इथं पाहूया आपण हिअर से एव्हिडन्स म्हणजे काय. तर हिअर से एव्हिडन्स इट इज ऑल्सो नोन ॲज अ सेकंड हँड, की हा एक सेकंड हँड एव्हिडन्स आहे, ऑर अनओरिजिनल एव्हिडन्स, किंवा तो एक अनओरिजिनल एव्हिडन्स आहे. अ विटनेस इज मेअरली रिस्पॉन्डिंग नॉट व्हॉट ही हिमसेल्फ सॉ ऑर हर्ड, की तो जो साक्षीदार आहे तो साक्षीदार स्वतः त्यांनी तो पाहिलेला नाही किंवा स्वतः तो त्यांनी ऐकलेला नाही. ही लर्न इन रिस्पेक्ट ऑफ फॅक्ट थ्रू मीडियम ऑफ थर्ड पर्सन. आणि तो जो काही हिअरसे एव्हिडन्स असतो, तो जो काही विटनेस असतो, तो विटनेस त्यांनी तो एका थर्ड पर्सनच्या माध्यमातून, थर्ड व्यक्तीच्या माध्यमातून त्यांनी तो ऐकलेला असतो किंवा त्यांनी तो परसिव्ह केलेला असतो. इट स्टेटमेंट मेड बाय विटनेस व्हॉट ही बी सेड डिक्लेअर्ड आउट ऑफ कोर्ट, अ पर्सन नॉट बिफोर अ कोर्ट. आणि इथे पहा, इथे हा जो काही हिअरसे एव्हिडन्स आहे हा सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा कोर्टात ॲडमिजिबल नाही, ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर आहे पुढचा प्रकार प्रायमरी एव्हिडन्स, प्राथमिक एव्हिडन्स. प्रायमरी एव्हिडन्स मीन्स डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस्ड फॉर इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, की कोर्टासमोर इन्स्पेक्शन करता ते जे काही डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटची जर ओरिजिनल कॉपी, प्रायमरी कॉपी जर प्रोड्यूस केली तर तो झाला प्रायमरी एव्हिडन्स. जसं की एक दिवाणी दावा आहे आणि दिवाणी दावा आहे पहा कॅन्सलेशन ऑफ सेल डीड करता, आणि हे जर सेल डीड हे जर कोर्टासमोर सादर केलं तर तो झाला प्रायमरी एव्हिडन्स. त्यानंतर आहे पहा पुढचा सेकंडरी एव्हिडन्स. इथं पहा हा जो काय सेकंडरी एव्हिडन्स आहे नावातच आहे पहा, हा दुय्यम असा आहे. सेकंडरी एव्हिडन्स मीन्स अ इन्फिरियर ऑर सबस्टिट्युटरी, की हा जो एक एव्हिडन्स असतो तो दुय्यम आहे, इन्फिरियर आहे किंवा सबस्टिट्युटरी हा दुय्यम आहे एव्हिडन्स विच इट सेल्फ इंडिकेट्स एक्झिस्टन्स ऑफ मोर ओरिजिनल सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, की ते ओरिजिनल सोर्सेसच्या नुसार हा सेकंडरी एव्हिडन्स तयार झालेला आहे, दर्शवत आहे. आणि तिथे तो हा सेकंडरी एव्हिडन्स असं सांगत आहे की तिथे प्रायमरी एव्हिडन्स आहे असं फक्त तो सांगत आहे, इंडिकेट करत आहे. परंतु इथे हा सेकंडरी एव्हिडन्स हा ह्या कॅटेगरीमध्ये मोडतो आहे इन्फिरियर ऑर सबसिडरी एव्हिडन्स. त्यानंतर आहे पहा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, नावातच आहे पहा डॉक्युमेंट, दस्तावेज. इथं हे जे काही डॉक्युमेंट आहे, मग इथं पहा आता सांगितल्याप्रमाणे 2000ची एक अमेंडमेंट आहे, त्यामध्ये आपण असं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे सुद्धा काय होऊ शकतात, डॉक्युमेंट ह्या संज्ञेमध्ये येऊ शकतात. डॉक्युमेंट ह्या
डेफिनेशनमध्ये येऊ शकतात. तर इथं पहा ऑल डॉक्युमेंट, सर्व हे दस्तावेज इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्युस्ड फॉर इन्स्पेक्शन ऑफ कोर्ट, कोर्टाचे इन्स्पेक्शन करता ते जर सादर केले असतील तर सच डॉक्युमेंट आर कॉल्ड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आणि हे जे काही डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटला म्हटलं जाईल डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. ओके. त्यानंतर आहे पहा पुढचा ज्युडिशियल एव्हिडन्स. ज्युडिशियल एव्हिडन्स म्हणजे इथं पहा इट एक्झिस्टन्स रिसिव्ड बाय कोर्ट, की कोर्ट आहे, कोर्टाने तो एव्हिडन्स हा रिसिव्ह केलेला आहे इन अ प्रूफ ऑर डिस्प्रूव्ह ऑफ अ फॅक्ट, की एखादी वस्तुस्थिती आहे ती प्रूव्ह करण्याकरता किंवा ती डिस्प्रूव्ह करण्याकरता कोर्टाने तो एव्हिडन्स काय केलेला आहे, जर रिसिव्ह केला असेल तर तो झाला ज्युडिशियल एव्हिडन्स. त्यानंतर आहे पहा नॉन ज्युडिशियल एव्हिडन्स. एव्हिडन्स आता त्याचा लास्ट प्रकार आहे पहा नॉन ज्युडिशियल एव्हिडन्स म्हणजे एव्हिडन्स गिव्हन इन अ प्रोसिडिंग बिफोर मॅजिस्ट्रेट ऑर ऑफिसर नॉट ज्युडिशियल कॅपॅसिटी, की एक कोर्ट आहे आणि कोर्टासमोर एखादा पुरावा सादर केलेला आहे परंतु तो कोर्टाने ग्राह्य केलेला आहे, रिसिव्ह केलेला आहे, परंतु तो त्या ज्युडिशियल कॅपॅसिटीमध्ये घेतला नाही, ॲज अ जज म्हणून ते घेतला नसेल तर तो झाला पहा नॉन ज्युडिशियल एव्हिडन्स. तर एक उदाहरण घेऊया आपण की हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे, त्याचा जो काही सेक्शन 183 आहे त्यामध्ये जे काही कन्फेशन असेल किंवा जे काही स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट ह्या कॅटेगरीमध्ये येतं नॉन ज्युडिशियल एव्हिडन्स. तर असे हे आपण एव्हिडन्सचे प्रकार पाहिले, त्यानंतर इंट्रोडक्शन पाहिलं, मिनिंग पाहिलं आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एव्हिडन्सच्या डेफिनेशन पाहणार आहोत. आणि जसं की आता पहा इंट्रोडक्शन, डेफिनेशन, ह्या सर्व डेफिनेशन ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त पाहिलं की हा जो भारतीय शिक्षा अधिनियम हा कशा प्रकारे ग्रॅज्युअली डेव्हलप झालेला आहे. सुरुवातीला कुठला होता, त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अमेंडमेंट होऊन हा भारतीय शिक्षा अधिनियम आलेला आहे. तर अशा प्रकारे इथे आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त एक गोष्ट शिकलो आहे की मिनिंग ऑफ एव्हिडन्स आणि टाइप्स ऑफ एव्हिडन्स. धन्यवाद.